नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मधुबाऊंची सुद्धा तब्येत आता बरी होऊ लागली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. आश्रमात आल्यानंतर सायली आता मधुबाऊंना तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना सांगू लागते. कशाप्रकारे सगळीकडे तिला लहान तन्वीचा भास होत आहे. त्याचमुळे माझ्या भूतकाळाबद्दल माझा आणि तन्वीचा नक्की काय संबंध आहे याबद्दल ती मधुबाऊंना विचारू लागते. महत्त्वाचं म्हणजे मधुबाऊंना तर खूप अगोदरच माहिती पडलंय की सायलीच खरी तन्वी आहे. पण मात्र त्यांना बोलता येत नसल्यामुळे हा सगळा काही गुंता होऊन बसलाय. पण शेवटी सायलीच म्हणते की मधुभाऊ तुम्ही सांगा की मीच खरी तन्वी आहे का, तुम्ही इशाऱ्याने सांगा. तर मधुभाऊ सुद्धा इशाऱ्यांनी सायलीला खुणवतात की हो तूच खरी तन्वी आहेस. त्याचमुळे अखेर 20 वर्षानंतर सायलीला तिचे खरे आईवडील मिळतात. पुढे आपल्याला पाहायला मिळेल की सायली आता आनंदाने रविराज आणि प्रतिमाला सांगते की मीच तुमची खरी मुलगी आहे. तर मित्रांनो, बरेच प्रेक्षक या सीनची वाट पाहत होते की ज्यात सायली सगळ्यांना सांगेल की मीच तुमची खरी तन्वी आहे. तर हे भाग पाहायला आवडेल का, कमेंट करा.